आणि संपले। यानंतर देवदर्शनासाठी महाराजांची स्वारी हत्तीवरून मिरवणुकीने निघाली। मिरवणुकीची सर्व सिद्धता, तोफखाना, कोतवाल घोडे, सांडणीस्वार, वाजंत्र्यांचे ताफे झाडून सारी तपशीलवार जय्यत तयारी होती। प्रत्येक गोष्ट अत्यंत शिस्तीने आणि चोख होती, सज्ज होता। महाराज त्या हत्तीवर अंबारीत बसले। माहूत म्हणून हत्ती चालवण्यासाठी सरसेनापती अंकुश घेऊन बसले। पुढे राजदुंदुभी सुरू लागली। शिंगांच्या ललकाऱ्या उठू लागल्या, ताशे तडाडू लागले, भगवा झेंडा फडफडू लागला। राजसभा मिरवणुकीत सामील झाली। राजविधीवरून मिरवणूक निघाली। महाराजांच्या हत्तीभोवती खासे खासे पायदळाचे हशम, मागे स्वार, प्रधानमंडळ आणि लवाजमा चालत